स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत न्यायालयीन भरतीसाठी उपयुक्त असणारे महत्त्वाचे 15 प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला. वर्षातील सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 21 जून, 2 22 जून, 3 21 डिसेंबर, 4 22 डिसेंबर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 21 जून. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. प्रश्न क्रमांक 2. पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसले आहे? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी, 2 नीरा नदी, 3 भीमा नदी, 4 मुळा नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भीमा नदी. पंढरपूर हे शहर भीमा नदी काठी वसले आहे. प्रश्न क्रमांक 3. मानवी शरीरात सुमारे किती टक्के पाण्याचे प्रमाण असते? ऑप्शन क्रमांक 1 60, 2 65, 3 70, 4 75. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 65. मानवी शरीरात सुमारे 65% पाण्याचे प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 4. जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 15 जानेवारी, 2 25 जानेवारी, 3 28 फेब्रुवारी, 4 8 मार्च. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 8 मार्च. जागतिक महिला दिन हा 8 मार्च रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 5. समुद्राची खोली कोणत्या एककाने मोजली जाते? ऑप्शन क्रमांक 1 फॅथम, 2 व्होल्ट, 3 ओहम, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फॅथम. समुद्राची खोली ही फॅथम या एककाने मोजली जाते. प्रश्न क्रमांक 6. पाचोळा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 वि. वा. शिरवाडकर, 2 दया पवार, 3 कवी अनिल, 4 रावसाहेब रंगराव बोराडे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रावसाहेब रंगराव बोराडे. पाचोळा या कादंबरीचे लेखक आहे रावसाहेब रंगराव बोराडे. प्रश्न क्रमांक 7. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले होते? ऑप्शन क्रमांक 1 सुभाषचंद्र बोस, 2 रास बिहारी घोष, 3 नेताजी सुभाषचंद्र बोस, 4 चंद्रशेखर आझाद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नेताजी सुभाषचंद्र बोस. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केले होते. प्रश्न क्रमांक 8. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती, 2 पंतप्रधान, 3 राज्यपाल, 4 महान्यायवादी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक ही राष्ट्रपतींद्वारे केली जाते. प्रश्न क्रमांक 9. 76वे कलम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीसंबंधी आहे? ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती, 2 पंतप्रधान, 3 राज्यपाल, 4 महान्यायवादी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महान्यायवादी. 76वे कलम हे महान्यायवादी यांच्याविषयी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 10. संसदेचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते असते? ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा, 2 राज्यसभा, 3 विधानसभा, 4 विधान परिषद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा. संसदेचे वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा हे आहे. प्रश्न क्रमांक 11. संसदेचे कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते असते? ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा, 2 राज्यसभा, 3 विधानसभा, 4 विधान परिषद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. प्रश्न क्रमांक 12. मानवी शरीराचा सर्वसाधारण रक्तदाब किती असतो? ऑप्शन क्रमांक 1 12 ते 50 120 ते 50, 2 150 ते 80, 3 120 ते 80, 4 150 ते 50. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 120 ते 80. मानवी शरीराचा सर्वसाधारण रक्तदाब हा 120 ते 80 इतका असतो. प्रश्न क्रमांक 13. कृष्णकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण, 2 शरद पवार, 3 वसंतराव नाईक, 4 कुसुमाग्रज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण. कृष्णकाठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांचे आहे. प्रश्न क्रमांक 14. फणसाड हे वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी, 2 सातारा, 3 रायगड, 4 सोलापूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रायगड. फणसाड हे वन्यजीव अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे.
प्रश्न क्रमांक 15. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय किती असते? ऑप्शन क्रमांक 1 60, 2 62, 3 65, 4 58. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 62. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय हे 62 वर्ष इतके असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.